आर्थिक नीतीचा समारोह, स्वराज्याची तिजोरी आणि रयतेची समृद्धी. तलवार राज्य मिळवते पण अर्थकारण राज्य टिकवतं. गेल्या 15 दिवसात आपण पाहिलं शिवरायांच्या आर्थिक आणि कृषी नीतीचा चमत्कार. आज आपण करूया या टप्प्याचा ग्रँड कन्क्लुजन. महाराजांनी स्वराज्याचा खजिना कधीच स्वतःच्या चैनीसाठी वापरला नाही. तो पैसा शेतीसाठी, व्यापारासाठी आणि किल्ल्यासाठी वापरला. रयत सुखी तर राज्य सुखी हाच त्यांचा एकमेव आर्थिक मंत्र होता. या टप्प्याचा सार म्हणजेच 1. शिस्तबद्ध खर्च, 2. भविष्यातील तरतूद आणि 3. शाश्वत वाढ. तुमचा बिझनेस केवळ आजच्या नफ्यासाठी नसावा तर तो पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या स्वराज्यासाठी हवा. मॅनेजमेंट लेसन. पैशाने पैसा कमवण्यापेक्षा पैशाने विश्वास कमवा. जिथे विश्वास आणि शिस्त आहे तिथे समृद्धीची कमतरता कधीच नसते. तुम्हाला या टप्प्यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा.